33 कक्षाशी संबंधित असणारे जे कोणी लोक असतील त्यांनी इमाने इतबारे प्रामाणिकपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये अंधश्रद्धा, वाईट निवड्या चाली रीती इकडे दाखवायचं आहे, दुसरं हे संपवलं पाहिजे. आणि जो एक मोठं लग्न करेल, वाजत गाजत लग्न करेल, भटजीला दान दक्षिणा देईल, 13वी करेल, 10वी करेल, त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची आपल्याला गरज आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे, तर अशा गोष्टी होणार आहेत. आणि बघा, आमदार सिद्धार्थ खरात साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सामान्य व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. तुम्ही आम्ही जर गेलोच नाही तर करणार काय? आणि आमदार साहेब आणि मंत्री महोदय, आमची तुम्हाला एक विनंती आहे की लग्नवाल्यांना तुम्ही सांगा की लग्न इतक्या वाजता त्यावेळेस लागलं तरच आम्ही येऊ, DJ असेल तर आम्ही येणार नाही, दारुडे नाचणार असतील तर येणार नाही. तुम्ही म्हणाले तसं तुमचं नाईलाज अशातला काही भाग नाही, बिलकुल भाग नाही. तुम्ही जात नाही म्हणलं ना तर जाणार कुठे? कार्यकर्त्यांना आग्रह केला तर आम्हाला नाचावं लागते. नाही नाही नाही, म्हणून आपण ते करू नये. वेगळे आपण समाजकार्य करते आहात आणि राजकारण आहे. तर इथे जे काही बोलले ते माझ्यापेक्षा अति जास्त स्पष्टपणे बोललेले आहे. परंतु या सगळ्या बाबी आपल्याला सगळ्यांना एकत्रित बसूनच ठरवाव्या, कराव्या लागतील, बैठका घ्याव्या लागतील. वेगवेगळ्या पद्धतीने सगळी उदाहरणं जी आहेत ती द्यावी लागणार आहेत. आणि समाज जो आहे, शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी, सर्वसामान्य लोकांनी बिघडवलेला नाही, तर ज्याच्याकडे अतिरिक्त काळा पैसा आहे अशा लोकांनीच नेमकं हे सगळं प्रकरण वाईट केलेलं आहे. या सगळ्या अंगाने आपल्याला पुढे जात असताना आज माझा जो काही इथे अमृत महोत्सव, त्यात प्रामुख्याने मराठा सेवा संघाचं जे काही काम आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. परंतु हे काम गंगाधर म्हणाला किंवा अनेक वक्त्यांनी यापूर्वी सांगितलं तसं मी स्वतः त्याचे चांगले अनुभव घेतलेले आहेत. हे अनुभव घेतलेले असले तरी ते पुढे जाण्यासाठी आता आजपासून पुढे आपल्याला प्रत्येकाला गाव खेड्यापर्यंत, वाडी तांड्यापर्यंत, प्रत्येक कुटुंबापर्यंत, व्यक्तीपर्यंत जाऊन प्रत्येकाला, मी यापूर्वी सांगितलं तसं, प्रत्येकाला स्वतःला आपल्या डोळ्याची आकाशवाणी, मेंदूचा TV, वर्तमानपत्र सगळं करावं लागेल. जो भेटेल, जी भेटेल तिच्या डोक्यामध्ये हा विचार घालणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. तरच आपण प्रगतीसाठी किंवा आमच्या नुकसानीसाठी किंवा आम्हाला नोकऱ्या न मिळण्यामध्ये किंवा आम्ही पुढे न जाण्यामध्ये इतर कोणाला तरी दोषी ठरवण्यापेक्षा आपल्यामध्ये काय कमतरता आहे ते करणं अत्यंत गरजेचं आहे. मंत्री महोदयांनी केलेल्या सूचनांचं मनपूर्वक स्वागत करत असताना माझी विनंती आहे की तुम्ही राजकारणी आणि आम्ही समाजकारणी असे दोन गट न करता आपल्यालाच, आपण कुठल्याही राजकीय पक्षात राहा, आपण पाहिलंच आहे 25-30 वर्षामध्ये मराठा सेवा संघाच्या या मंचावर सर्वच लोक येतात जातात, त्याच्याबद्दल आम्ही कधी आग्रह धरलेला नाही. मराठा ही व्याख्या, मराठा हा शब्द आम्ही स्थितीत न करता अत्यंत व्यापक स्वरूपाचा अत्यंत त्या पद्धतीने वापरला, लोकांनी तो स्वीकारला. परंतु पुढच्या कालखंडामध्ये काही ना काही कारणाने चळवळीमध्ये शिथिलता आलेली आहे. शिथिलता आलेली असल्यामुळे किंवा समाजाला, प्रत्येक जाती घटकाला सिद्धार्थ याच्यामध्ये काय झालं याचा शोध सुद्धा आपल्याला घ्यावा लागणार आहे. की कालपर्यंत मांडीला मांडी लावून एका ताटात जेवणारे आम्ही सर्वजण पुन्हा एकदा विघटित काय झालेलो, कोणी आमच्यामध्ये विष चालवलेला आहे याचा सुद्धा शोध घ्यावा लागणार आहे. वेगवेगळ्या वाईट बाबी, वेगवेगळ्या वाईट गोष्टी सगळीकडे घडत आहेत. प्रत्येक समाजामध्ये काही चांगले लोक असतात, काही वाईट लोक असतात. आणि आता सध्याचे जे काही वादविवाद असतात हे दोन्हीकडच्या, तिन्हीकडच्या किंवा सर्वच समाजातल्या जाणीवपूर्वक वाईटपणा पेरण्यासाठी निर्माण झालेल्या लोकांची ही सगळी एक अत्यंत नियोजनबद्ध साखळी असते, कूटनीती असते. ती आपल्याला समजत नाही, ती आपल्याला उद्ध्वस्त करावी लागणार आहे. त्यामुळे जातबंधन असेल, धर्मबंधन असेल, हे पाळून सुद्धा आपल्याला एकमेकांच्या जवळ राहता येता येतं हे आम्ही मराठा सेवा संघाने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने काही मराठा समाजातील, कुणबी समाजातील, देशमुखातील, पाटलातील जे कोणी असतील यांना अशी काही एक थोडीशी गैरसमजाची त्यांना एक धारणा निर्माण झाली की आम्ही त्यांच्यासाठी काही करत नाही. करणार काय आहोत आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक लक्षात घ्या की याच्या पुढे मी यापूर्वी अनेकदा सांगितलं की तुम्ही इथे बसलेल्या कोणीही जरी प्रधानमंत्री, राष्ट्रपती झाला देशाचा, तरी मराठा समाजाचा रातोरात काहीही कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीतरी एकदम अमूलाग्र बदल होईल आणि आपण आजचे पृथ्वीवरचे
उद्या चंद्रावर जाऊ असं कधी होणार नाही. त्याला आपल्याला स्वतःलाच काही करावं लागणार आहे. आज नोकऱ्या विक्र्या ज्या आहेत ह्या जवळपास संपलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण बरेचसे लढे बरेच उशिरा सुरू केलेले आहेत. आरक्षणाची मागणी रास्त असली तरी आरक्षण दिलं तरी आपल्या समस्या कधीही सुटणार नाही. हे यापूर्वी सुद्धा अनेकदा मी सांगितलेलं आहे. पुन्हा पुन्हा आपल्याला ते सांगतो आहे. आणि म्हणून आम्ही गरीब आहोत अशातला भाग नाही भाऊ, गरीब नाही. त्याने वापर करण्याची आमच्याकडे अक्कल कमी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लेवा पाटीलच काय, लेवा पाटलांपेक्षा छोटे छोटे अग्रवाल समाज आहेत, खंडेलवाल समाज आहेत, छोटे छोटे समाज आहेत. यांच्याकडे फक्त आणि फक्त सामूहिक जिथे काही लग्न असतात तिथेच लग्न लावायची परवानगी आहे. एखाद्याला जर वेगळ्या पद्धतीने लग्न लावायचे झालं तर त्याला दंड पडतो. आणि मुलगा मुलगी पाहण्यासाठी सुद्धा वधूवर परिचय मेळावे होतात, तिथेच मुलं मुली सिलेक्ट केल्या लागतात आणि पुढच्या ठिकाणच्या मेळाव्यामध्ये ते लग्न लावल्या जातात. हे लोक अत्यंत श्रीमंत आहेत. म्हणजे एक एक मारवाडी, गुजराती किंवा काही लोक जे अशी जोडलेले आहेत, व्यापारी लोक एवढे श्रीमंत आहेत की आपला अख्खा बुलढाणा जिल्हा विकत घेऊ शकतील एवढी त्यांची ताकद आहे. तरी सुद्धा ते गरिबीत किंवा साध्या पद्धतीने लग्न लावतात. आमच्यातला जो माज आहे हा माज जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही. आणि हा माज संपवण्याची जबाबदारी मराठा सेवा संघाने 33 कक्षांवर आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यासाठी जिजाऊ ब्रिगेडने काम करण्याची गरज आहे. सीमा आणि डॉक्टर निर्मला पाटील दोघे आहेत तिथे. सगळे सर्वात जास्त तुम्हाला करावं लागणार आहे. कारण की हे सगळं जे आहे, मी यापूर्वी सुद्धा अनेकदा म्हणलं, हुंडा देण्याची जास्तीत जास्त जबरदस्ती किंवा कोण करतं, माय करते. काहीतरी पाहुण्या रावळ्यांना अंगावर दिलं पाहिजे आग्रह, माय करते. जी आली तिला रिकामं पाठवू नका, निदान झंपरचं तरी कापड द्या. कोण करतं? तुम्हाला सगळ्यांना आहेरात आलेले झंपराचे कपडे किती जणींनी वापरले, झंपर शिजवले तुमच्याला. तुम्ही जशी त्याची बोलवून कपडे घेतले की कोणाला द्यायला किंवा झाडझूड करायला करता, तसेच तुम्ही ज्यांना ते कपडे देता ते तसंच करताच आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून वाचण्यासारख्या बऱ्याच बाबी आहेत. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, शिवधर्माच्या माध्यमातून हे सगळं काही आपण सांगितलेलं आहे. पंचसूत्री आपण सांगितली, शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता. परंतु हे सगळं करत असताना आपण फेल गेलो अशातला भाग नाही. तर दुसरी फळी, तिसरी फळी जी काही आपल्याकडे यायला पाहिजे ती निर्माण झालेली नाही. त्यामुळे मराठा सेवा संघाचे पदाधिकारी 25-25, 30-30 वर्ष राहिलेले अनेक माझे समाज बांधव भगिनी अशा आहेत की त्यांच्या घरातल्या दुसऱ्या पिढीतील मुला मुलींना सुद्धा मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड किंवा 33 कक्षाची पाहिजे त्या प्रमाणात माहिती नाही किंवा ते त्याच्याशी जुळलेले नाही. त्यामुळे आपल्याला जे काही पुढे काम करायचं आहे त्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील जे मुलं मुली आहेत यांना जसा वेळ मिळेल तशा पद्धतीने याच्याशी जुळणं गरजेचं आहे. आम्ही सगळेजण एकमेकाला 30-40 वर्ष ओळखतो. उदाहरणार्थ कामाजी आणि जयश्री आहे, कामाजी आणि जयश्री आम्ही आता या जोडताला 30-35 वर्ष ओळखतो, बरोबर आहे. तुमचा गोलू आणि श्रद्धा आणि आमचा बालू, कदाचित सौरभची ओळख असेल. बाकीच्या पोरांची आपली ओळख आहे का? आपल्या पोरांची ओळख आहे का? आमच्या जवळपास नाही. जे आम्ही प्रमुख पदाधिकारी आहोत त्यांची परिस्थिती, आपल्या दुसऱ्या पिढीतले पोरांची एकमेकांशी ओळख नाही. आपण काय पुढे जाणार आहोत? म्हणून यासाठी अनेक प्रयत्न केले. पुण्यामध्ये मधुकरा असतील, कामाजी असतील, तत्पुरे सर असतील. मी दरवेळेस माझी दोन्ही मुलं इथे बोलवली. बालू नाही गेलो, बालू वर या रे. हा सौरभला तुम्ही ओळखता, तो माझा मोठा मुलगा आहे. तो अमेरिकात असतो, अमेरिकात झाले. तो तिकडे छत्रपती फाउंडेशन झाला होतो. 150च्या वर मुलांना त्यांनी काम दिलेलं आहे अशा व्यवसाय.